तर यंदा नागपूर मनपाचं अमृत महोत्सवी वर्ष आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सत्कार केला जाणार आहे। 2 मार्च रोजी मनपा मुख्यालयात सत्कार करण्यात येईल। नागपूर शहराच्या विकासात योगदान देणाऱ्यांचा गौरव होईल। माजी महापौर उपमहापौर कृतज्ञता व्यक्त करण्याचं निमित्त देवेंद्र फडणवीसांनी 2 वेळा नागपूरचं महापौर पद भूषवलंय, त्यामुळे त्यांचाही सत्कार होणार आहे। पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडे। तेजस, नागपूरमध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे अमृत महोत्सवी निमित्त, आणि यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा नागपूरचे महापौर राहिलेले आहेत ते माजी महापौर म्हणून सत्कार होणार आहे। काय अधिक माहिती या कार्यक्रमानिमित्त? नक्कीच नागपूर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाठी होम पिच आहे। 1997 मध्ये जे ते पहिल्यांदा जे नगरसेवक म्हणून निवडून देवेंद्र फडणवीस आलेले होते आणि त्यांचे सत्कार जे आहे ते नागपूर महानगरपालिका अमृत महोत्सव वर्षानिमित्त होणार आहे। आणि हा जो कार्यक्रम आहे 2 मार्च रोजी नागपूर महानगरपालिकेच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे। यासोबत जर बघितलं असेल तर यंदा जे आहे एकूणच जे वेगळं चित्र पाहायला मिळणार आहे, कारण की नागपूर महानगरपालिकेवर महिला राज्य आहे, देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींच्या राज्य एका अर्थाने, त्यामुळे नागपूर शहराच्या विकासाच्या प्रक्रियेत जे योगदान देणाऱ्या माजी महापौर आणि उपमहापौर यांच्या जे आहे सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे। यासोबत जर बघितलं असेल तर महानगरपालिकेच्या स्थापन दिनाच्या पूर्व तयारी बैठकीत महापौर रीता ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला संपूर्ण संदर्भातल्या ज्या सूचना दिल्या, त्यामुळे 2 वेळा महापौर पुजवलेले फडणवीस या समारंभात जे आहेत ते उपस्थित असणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असणार आहेत, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यासोबत जे आहेत ते काँग्रेसचे सुद्धा आमदार विकास ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता ती वर्तवली जात आहे। जी तेजस, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।